नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत म्हैसूर पाक। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी साखर आणि 1 वाटी तूप। तर ह्या तीनच साहित्यामध्ये आपला म्हैसूर पाक बनवून होणार आहे। हे जे बेसन पीठ आहे हे मी चाळून घेतलेले आहे आधीच। चाळून घेतलं ना तर त्यातल्या गुठळ्या राहत नाहीत मग त्यात, म्हणून ते आधी चाळून घ्यायचंय। आता सगळ्यात आधी आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी अर्धी वाटी पाणी घेतले 1 वाटी साखरेसाठी। पाक फक्त आपल्याला एक चांगली कडक उकळी येऊन द्यायची आहे, जास्त करायचा नाहीये, हलकीशी एक तार येईपर्यंत। आपला पाक तयार होतोय तोपर्यंत आपण पुढचं काम करून घेऊया। बघा, मी असं एक ताट घेतलंय। तुमच्याकडे चौकोनी कलरचा असा ट्रे वगैरे असेल तर तो पण घेऊ शकता। त्यात बटर पेपर ठेवायचा आहे आणि त्याला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे। त्यानंतर ना एका मोठ्या भांड्यात बेसन पीठ घ्यायचं आहे आपलं। या पिठात अर्धी वाटी तूप टाकायचे आपल्याला आणि हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचंय एकजीव करून। बघा, असं चांगलं हलवून घ्यायचंय। आता यात कुठली गुठळी नाही राहिलेली। आपला पाक पण आता इकडे तयार झालेला आहे। बघा, अशी हलकीशी तार येईपर्यंतच पाक तयार करायचा आहे आपल्याला। आपला पाक आता झालेला आहे। आता हे जे उरलेलं तूप आहे अर्धी वाटी, हे गरम करायला ठेवायचे, चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचे ते। तोपर्यंत हे जे आपण बेसन पीठ आणि तूप एकत्र केलं होतं ते आपल्याला पाकात टाकून घ्यायचंय। आणि चांगलं हलवत राहायचंय सारखं। गॅस आपल्याला एकदम मंद ठेवायचा आणि हलवत राहायचं हे। त्याला थोडीशी उकळी आली की थोडं थोडं तूप आपल्याला ह्याच्यात टाकायचंय। अगदी गरम गरमच टाकायचंय।
जे अर्धा वाटी तूप उरलं होतं ते सगळं तूप आपण टाकून घेतलेलं आहे. आणि आता चांगलं हलवत राहायचं. सगळं तूप टाकून झाल्यानंतर ना आपल्याला एक 5 मिनिटं तरी हे परतून घ्यायचे, एकसारखं हलवत, जोपर्यंत तूप सुटत नाही. जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच हलवत राहायचं एकसारखं. हे बघा 4-5 मिनिटं सलग परतल्यानंतर ना आता आपलं पीठ फुलायला लागले, त्याला जाळी पडायला लागली आहे चांगली. आणि बघा कढईचं पण सगळं पीठ आपलं चिटकायचं बंद झालेलं आहे आता. आणि आपले म्हैसूर पाकच्या पिठाला रंग पण यायला लागला आहे चांगला. तर आपल्याला अजून थोडा वेळ त्याला असंच हलवत राहायला लागणार आहे, जोपर्यंत अजून तूप सुटायला लागले आत्ताशी. हे बघा आता आपलं तूप बाजूला सुटायला लागलेले आहे. आणि रंग पण आपला छान आलेला आहे आता. हे बघा म्हैसूर पाकचं तूप आपलं किती सुटलेलं आहे. आता आपण याला तूप मी थोडंसं बाजूला काढते ओतून आणि म्हैसूर पाक आपला प्लेटीत टाकते मी. बघा मी असा प्लेटीत त्याला सगळीकडे पसरवलाय. अगदी 15 ते 20 मिनिटात आपला हा म्हैसूर पाक सेट होतो. तर आता थोडा थंड होऊन द्यायचा आणि नंतर आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊ. 10-15 मिनिटं झालेली आहेत. हे बघा म्हैसूर पाक आता सेट झालेला आहे. आता मी वड्या करून घेते. थोडा गरम असतानाच वड्या करायच्या, पूर्ण थंड झाला की त्याच्या वड्या व्यवस्थित पडत नाहीत. बघा आपल्या वड्या पाडून झालेल्या आहेत. हे बघा आपला म्हैसूर पाक तयार झालेला आहे.
बघा आपला म्हैसूर पाक रेडी आहे आता खाण्यासाठी.